नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत वालीच्या शेंगांची भाजी म्हणजेच चवळीच्या शेंगांची भाजी। त्यासाठी मी आमच्या परसदारात चवळीच्या शेंगा झाल्या आहेत, त्या आम्ही काढून घेत आहोत। मी आणि माझी आई या चवळीच्या शेंगा ज्या आहेत त्या काढून घेत आहोत। त्या शेंगा आपण बारीक कापून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। कापून झाल्यावरती कुकरला वाफवून घ्यायचे आहे। आता भाजीसाठी आपल्याला एक कापलेला कांदा, एक टोमॅटो, 4-5 कढीपत्त्याची पानं, 2 कापलेल्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या 3 ते 4। आता फोडणीसाठी भांड्यात तेल घ्यायचे आहे 1 टेबलस्पून। तेल गरम झाले की त्यात फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि टाकायची आहे। आता आपण त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे। आता आपण यात कापलेला टोमॅटो टाकायचा आहे। आता त्यामध्ये आपण हाफ टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे। त्यात वाफवलेली वाल टाकायची आहे। मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी आपण त्यात ओले खोबरे टाकायचे आहे। हे ओले खोबरे ऑप्शनल आहे। कापलेल्या कोथिंबीरीने आपण हे गार्निश करूया। झाली वालीच्या शेंगांची भाजी तयार।